बघा, नांदेडमध्ये काय प्रतिक्रिया समोर येत आहेत। MHT CET परीक्षेत देखील गैरप्रकार झाल्याचा आरोप आता काँग्रेसकडून करण्यात येतो। नांदेडमधील भाजपचे मंडळ अध्यक्ष आणि नगरसेवक आशिष नेरळकर यांच्या जुळ्या मुलांना अनुक्रमे 99% पर्सेंटाईल CET परीक्षेत मिळाले। त्यांना 12वीत PCM ग्रुपमध्ये केवळ 56% आणि 51% होते। मात्र त्यांना CET मध्ये 99% गुण कसे मिळाले याची चौकशी करावी अशी मागणी आता काँग्रेसच्या नेत्यांनी केली। तर चौकशी करा, पुन्हा परीक्षा घ्या, आमची काही हरकत नाही असं प्रत्युत्तर भाजपचे नगरसेवक आशिष नेरळकर यांनी दिले। नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आशिष नेरळकर यांचा मुलगा आणि मुलीला अनुक्रमे 12वीला मार्क 56%, 51% असे मार्क आहेत PCM ग्रुपमध्ये, आणि जेईच्या परीक्षेमध्ये 51% आणि 28% त्यांना मार्क आले। मात्र MHCETच्या परीक्षेमध्ये त्यांना 99% आलेले आहेत। हा अजब प्रकार नांदेड जिल्ह्यातल्या MHCETच्या या विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पक्षाच्या घडलेला आहे। यावरती देवेंद्र फडणवीस चौकशी करून कारवाई करणार का, याचं उत्तर महाराष्ट्रातल्या सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलं पाहिजे। पोरांचा अभ्यास CETवर होता आणि सध्या जेईला जे टॉपर आलेत त्यांचे ग्रुप गेलेले आहेत। त्याच्यामुळे असं काही नाही की बाबा 12वीच्या बोर्डामध्ये मार्क जास्त पडले पाहिजेतच आणि म्हणून CETला जास्त मार्क मिळतील, असं काही नाही। जे लोक CETला फुल आहेत ते बोर्डामध्ये कमी आहेत, जे बोर्डामध्ये फुल आहेत ते CETला जेईला कमी आहेत। तर असं काही नाही, मुलांचं टार्गेट हे CET होतं आणि त्यांचं फोकस फक्त इंजिनिअरिंगचा विषय होता। गव्हर्नमेंटनं जे चौकशी करायची करू द्या, आमचा काही प्रॉब्लेम नाही। डबल सगळी परीक्षा घेतो म्हणले तर घेऊ द्या, आमची काही नाराजी नाही त्याला।